सुमारे 250 वर्षापूर्वी सन 1761 साली आजच्या दिवशीच महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला अहमद शाह अब्दाली यानं लाखो सैन्य घेऊन हल्लाबोल केला। या शत्रूच्या आक्रमणापासून मोगल बादशाहला वाचवण्यासाठी मराठी महाराष्ट्रातून उत्तरेत धावून गेले। अब्दालीशी मोठ्या त्वेषानं आणि शौर्यानं मराठे लढले खरे, पण राजनीती आणि रणनीती या दोन्ही क्षेत्रात शत्रू वरचढ ठरला आणि पानिपतच्या लढाईत हजारो मराठे धारातीर्थी पडले। त्यातून वाचलेल्या मराठा सैनिकांनी आपली ओळख लपवून त्या परिसरात आपली वसाहत निर्माण केली। त्यानंतर सुमारे 250 वर्षे अज्ञातवासात राहिलेल्या मराठ्यांना शोधून काढून त्यांना नवी ओळख देण्याचं काम कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांनी केले। पाहूया डॉक्टर मोरे यांच्या संशोधनावर आधारित हे विशेष वृत्त। शेकडो वर्षांपासून अनेक युद्ध होत राहिलीत, पण काही युद्धांची आठवण चिरंतन राहते। काही युद्ध विजयामुळे तर काही युद्ध पराजयामुळे स्मरणात राहतात। 14 जानेवारी 1761 रोजी झालेलं पानिपतचं तिसरं युद्ध हे मराठ्यांच्या पराजयाचं युद्ध होतं। हा पराजय साधासुद्धा नव्हता। मोगल बादशाहीवर चालून आलेलं संकट थोपवताना सुमारे 1.25 लाख बांगडी फुटली असं म्हटलं जातं। याचा अर्थ 1.25 लाख मराठा वीर धारातीर्थी पडले होते। महाराष्ट्रात असं एकही घर नव्हतं की ज्यामधील कर्त्या पुरुषाचं रक्त पानिपतावर सांडलं नाही। मराठ्यांच्या इतिहासात अशा प्रकारे प्रचंड हाहाकार माजवणारं युद्ध यापूर्वी आणि त्यानंतरही कधी झालं नाही। या युद्धात सुदैवानं बचावलेल्या मराठ्यांनी काही काळ लपून छपून दिवस काढले। त्यानंतर आपली ओळख लपवून मराठ्यांनी पानिपतच्या शेजारी आपली वसाहत निर्माण केली। हळूहळू या वसाहतींचा विस्तार झाला, मात्र हा इतिहास नव्या पिढीच्या विस्मरणात गेला। सुमारे 250 वर्षानंतर कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांनी या परिसरातील मराठी शोधून काढून त्यांना त्यांची ओळख मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू केली। त्यावेळच्या मराठ्यांना रोड मराठा अशी ओळख देऊन डॉक्टर मोरे यांनी 2000 सालापासून हरियाणामध्ये जाऊन संशोधन सुरू केलं। तेव्हा अनेक गावांमध्ये मराठी भाषा, मराठी संस्कृती, खानपान, व्यवहार, रोटीबेटी अशा अनेक बाबतीत मराठ्यांशी साधर्म्य असलेले रहिवासी डॉक्टर मोरे यांना आढळले। त्यांना सोबत घेऊन पानिपतच्या युद्धानंतर या ठिकाणी वसलेल्या इतर मराठी बांधवांचा शोध डॉक्टर मोरे यांनी लावला। गेली 17 वर्षे पानिपतच्या रणभूमीवर तिथल्या मराठा समाजाला एकत्र करून शौर्य दिन साजरा करण्याचा उपक्रम डॉक्टर मोरे यांनी सुरू केला। तसंच शौर्य तीर्थ पानिपत हे पुस्तकही मराठी आणि हिंदी भाषेतून डॉक्टर मोरे यांनी लिहिलंय। डॉक्टर वसंतराव मोरे यांच्या 17 वर्षांच्या प्रदीर्घ पाठपुराव्याला यश आलंय। आज तिथले रहिवासी स्वतःला मराठा संबोधतात। तसंच मराठा रेजिमेंटमध्ये इथल्या मराठा तरुणांची भरती होत आहे। दरवर्षी 14 जानेवारीला शौर्य तीर्थ पानिपत रणभूमीवर अभिवादन करण्यासाठी पानिपत परिसराबरोबरच पूर्ण महाराष्ट्रातील मराठी बांधवही एकत्र येतात। ही आपल्या मोहिमेला मिळालेल्या यशाची पावती असल्याचं डॉक्टर मोरे सांगतात। भविष्यात पानिपतच्या भूमीवर राष्ट्रीय मराठा स्मारक आणि मराठा एकत्रीकरण केंद्र सुरू करण्याचा मानस ते बोलून दाखवतात। देशभरातले सगळे मराठे हे एकत्र आणायचे आणि पानिपत हे एकमेव असं ठिकाण आहे की तिथे येऊ शकतात। लाखांना लोक तिथे येऊ शकतात। मराठ्यांच्या दृष्टीनं 4 महत्त्वाची ठिकाणी: जिजाऊचं जन्मस्थान, शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी, रायगड राज्याभिषेकाचं स्थान आणि पानिपतची मराठ्यांची शौर्यगाथा। मी शौर्य तीर्थ का म्हणतो? तीर्थ म्हणजे नदी पाहिजे, खरं म्हणजे तिथे काही नदी नाही आहे। शौर्य तीर्थ एवढ्यासाठी म्हणतो, ताजमहल काय आहे की ताजमहल एक बादशाहाच्या प्रेमाचं प्रतीक आहे, रतिप्रेमाचं उत्तम प्रतीक, जागतिक कीर्तीचं ते स्मारक आहे। आम्ही हे जे स्मारक करणार आहे शौर्य तीर्थ, हे राष्ट्रप्रेमाचं प्रतीक। क्युबाचा माणूस आला किंवा जपानचा माणूस आला तर बघितलं की भारतासाठी भारतीय वीरांनी आपल्या देशासाठी काय बलिदान केले, म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचं हे राष्ट्रप्रेमाचं प्रतीक। बचेंगे तो और भी लढेंगे हे जगप्रसिद्ध वाक्य ज्या रणभूमीवर जन्माला आलं ती रणभूमी म्हणजे पानिपतचा रणसंग्राम। आणि या पानिपतच्या रणसंग्रामाविषयी बरेचसे गैरसमज आपल्यामध्ये होते, पण गेली 17 वर्ष या रणसंग्रामाबाबत संशोधन करून कोल्हापूरचे ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक मोरे सर यांनी यातले सगळे गैरसमज धुवून काढत सत्यावरती प्रकाश टाकलेला आहे आणि यातल्या सत्य गोष्टी उजेडात आणलेल्या आहेत। त्याचबरोबर मराठे आज जे पानिपतमध्ये मोठ्या संख्येने वास करत आहेत त्यांच्याबद्दल ही बरीचशी माहिती उजेडात आणण्याचं काम मोरे सरांनी केलेलं आहे। यातून निघालेला अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की या देशाचं, मातृभूमीचं आणि संस्कृतीचं रक्षण हे मराठ्यांनीच केलेलं आहे। हा एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष मोरे सरांनी यातून काढलेला आहे। भविष्यामध्ये सर्व मराठ्यांना जे देशभरामध्ये विखुरलेले आहेत त्यांना एकत्र आणून त्यांचं एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं केंद्र पानिपतमध्ये बनवण्याचा सरांचा विचार आहे। त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आणि यामध्ये ते निश्चितच यशस्वी होतील यात शंका नाही। बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह ताज मुल्लानी।